रोहन आदित्यचा पहिला बॉल भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेतून सीमारेषा पार 4 रन्स. काही साखोट टप्प्याचा बॉल होता हा आणि पुल फटक्याचा चांगला वापर तिथे करत असताना फलंदाज निकेतन चांगलं टायमिंग त्याचं पाहायला मिळालं. फिल्डर नव्हता डीप मध्ये तिकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावा पहिल्याच बॉलवर. चांगली सुरुवात फलंदाज निकेतन कडून. पहिल्या मॅच मध्ये देखील चौकाराने सुरुवात केली होती निकेतनने. आज सकाळच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी एनआर बोरपाडा संघाची राहिली. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यावेळेला चांगली फिल्डिंग. ओहो यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात गोलंदाजाने आणि यस इज गॉन. रनआउटच्या रूपात फलंदाज बाद. फार जास्त रिस्क घेत असताना ही सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. रिस्की सिंगल मात्र कंप्लीट झाली नाही. खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण मिडविकेट रिजनमध्ये तिकडे फिल्डरकडून पाहायला मिळालं आणि त्यानंतर फेक चांगली होती. विशेषतः गोलंदाजाने देखील चांगलं कार्य केलं. आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचू शकला नाही फलंदाज निकेतन. घातक बॅट्समन बादून तंबूत परतलाय. पहिला धक्का बसलाय या ठिकाणी एनआर बोरपाडा संघाला. धावसंख्या 4 असताना पहिलं षटक प्रगतीपथावर. नवीन फलंदाज नीरज शेळके. या हंगामातील जी पहिली स्पर्धा झाली होती ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं एनआर बोरपाडा संघानं. जो संघ सध्या बॅटिंग करत आहे. सन्माननीय जितेंद्र आत्माराम पाटील साहेबांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या आपण मंचावर. यावेळेला पंचांचा हात बाहेर निघालाय अर्थात नो बॉल. ओव्हर वेस्ट आहे बीमर. बघा बीमरसाठी आपल्याकडे DRS आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. एक DRS असणार आहे दोन्ही टीमकडे आणि तो फक्त बीमरसाठीच वापरला जाऊ शकतो. पुढचा बॉल फ्री हिट. नीरजकडे स्ट्राईक. कडक फटका परंतु समोर फिल्डर लॉंग ऑनला. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला गेलाय. फ्री हिट वर मिळते फक्त 1 धाव. फिल्डर पासून दूर खेळणं गरजेचं होतं. टायमिंग चांगलं साधलं होतं पण गॅप शोधू शकला नाही. मात्र एक आत्मविश्वास वाढवणारा फटका नीरजच्या बॅटमधून स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला थोडासा शॉर्ट बॉल होता परंतु दिशाहीन चेंडू. त्यामुळेच खेळण्याचा प्रयत्न केला नाही फलंदाजाने. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आदित्य मार्फत. धावसंख्या 8 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला बिहाइंड द विकेट. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉल चाललाय फाईन लेग फिल्डरला बीट करून सीमारेषा पलीकडे 4 रन्स. मागडं षटक आतापर्यंत आदित्यचं हे राहिलंय. हा दुसरा चौकार आलाय. पहिला चौकार निकेतननं ठोकला होता आणि आता रोहनच्या बॅटमधून थोडासा इम्प्रोवाइज फटका रोहनने सजवला. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्या फिल्डरला तर बीट करायचं होतं. तिकडे बऱ्याचदा बॉल फार जास्त वेगानं ट्रॅव्हल करताना आपण पाहिलंय. कधी कधी बॉल स्वतःहून थांबतो देखील. अशा प्रकारची आउटफील्ड आहे पण यावेळेला बॉल वेगानं निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं तसाच फटका हुक केलाय आणि बॉल पुन्हा एकदा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
रोहनची धावसंख्या 16, एका गड्याच्या मोबदल्यात अजूनही एक बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमध्ये. सन्माननीय जितेंद्र आत्माराम पाटील साहेब यांचं व्यासपीठावर नुकतंच आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेसाठी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य. ओहो, हा देखील नो बॉल. हा दुसरा बीमर बॉल आहे. खूप लांब लचक षटक आणि खूप खर्चिक षटक. आदित्यकडून भरपूर अपेक्षा होत्या. फ्रंटलाईन गोलंदाज आहे, परंतु तशी गोलंदाजी त्याला करता आलेली नाही. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. नांदेड नेटंग संघ प्रथम फिल्डिंग करत असताना या मॅच मध्ये एनआर बोरपाडाच्या विरुद्ध. पुढचा बॉल फ्री हिट आणि षटक कंप्लीट करण्यासाठी आता आणखी एका गोलंदाजाला पाचारण करण्यात आले. सागर आलाय. सागरला एकच बॉल टाकावा लागेल. सध्याच्या घडीला किमान 4 गोलंदाज तर पाहायला मिळतात आपल्याला प्रत्येक संघाकडे. ग्रामीणमध्ये देखील ही मॅच 3-3 षटकांची आहे, पण कधी कधी एखादा गोलंदाज फारच वीक असतो काही संघांकडे. स्वेर मारा. षटक समाप्त होण्याचं नाव घेत नाहीये. धावसंख्येत भर पडली. 18 धावा धावफलकावर. तब्बल 9 चेंडू टाकून झालेत, ज्यामध्ये वाईड आणि 9 चेंडूंचा भडीमार पाहायला मिळालाय. 3 चौकार देखील फलंदाजांनी खेळलेत. रोहनच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. रोहन पुढचा बॉल फेस करत असताना यावेळेला लॅप स्वीपचा वापर. बॉल हवेत आहे. प्रॉपर टायमिंगच्या जोरावर बॉल आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. नित्य साई स्पोर्ट्स कोशिंबे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अन्वी स्पोर्ट्स खांडपे या 2 संघांच्या माध्यमातून होणार आहे. सो दोन्ही संघांनी तयार राहायचं. आणि त्याचबरोबर नुकताच आपल्यापर्यंत एक माहिती पोहोचली की धोंडावडवली इथे काही दिवसांमध्ये योगेश दळवी यांची शिवसेना युवासेना ही स्पर्धा होणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिक असणार आहे. ते म्हणजेच मागच्या वर्षी ज्याप्रमाणे त्यांनी अनाऊन्समेंट केलेली किंवा ज्याप्रमाणे मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की येणारे पुढच्या वर्षाची स्पर्धा म्हणजे यंदाच्या हंगामामध्ये जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजसाठी पारितोषिक अदात वासरू ठेवण्यात येणार आहे. आणि एकमेव आपल्या विभागातली अशी पहिली स्पर्धा येते की ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज अदात वासरू हे ठेवण्यात येणार आहे. योगेश दळवी यांची स्पर्धा येणाऱ्या काही काळामध्ये धोंडावडी इथे होणार आहे. धन्यवाद. तो पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. स्कोर 24 रन 1 विकेट के नुकसान पर. एनआर बोरपाड़ा जूनियर टीम टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करती हुई. बहुत बढ़िया शुरुआत है, बहुत ही दमदार शुरुआत है और दबाव पूरी तरह से अब विपक्षी टीम पर. वापसी करनी होगी गेंदबाजों को. अभी भी 2 ओवर बचे हुए हैं. समय का ख्याल रखें प्लीज नांदेड़ टीम. वीरेश की पहली गेंद स्विंग कर दिया ऑन साइड में. लंबा ऊंचा स्ट्रोक, गगनभेदी सिक्सर. संपर्क बनाया गेंद और बल्ले के बीच में. मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान हवाई फायर 6 रन. स्कोर बढ़ता हुआ 30 रन. विदेश है गेंदबाज. लेफ्ट आर्मर इस समय गेंदबाजी करते हुए. अनुशासन दिखाना होगा गेंदबाजों को. सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी की आवश्यकता है इस समय. इस बार परफ्यूम बॉल खतरनाक गेंद थी है. अच्छी ऊपर उठी. थोड़ा कंधे का जोर लगाया गेंदबाज ने.
देखिए बिल्कुल बल्लेबाज के नाक के करीब से बल्लेबाज की गर्दन नापती हुई गेंद थी ये। बहुत बढ़िया गेंद, बहुत अच्छी वापसी सिक्सर लगने के बाद विदेश द्वारा। इस समय दूसरा ओवर चल रहा है, स्कोर 30 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट। फिर से शॉट ऑफ लेंथ, लेकिन इस बार कड़क शॉट, फुल पावरफुल और डिलाइटफुल 6 रन। तैयार थे शॉर्ट पिच गेंद के लिए बल्लेबाज नीरज, और ये इस बार लाइन थोड़ी सी अलग थी। इस बार ऑफ स्टंप के हल्की सी बाहर थी। पिछली वाली गेंद जो थी वो अंदर की तरफ आई थी और बिल्कुल चेहरे के करीब आ गई थी बल्लेबाज के लिए, लेकिन इस दफा सही कनेक्शन बैट और बॉल के बीच में, शानदार छक्का। इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा नित्य साई कोशिम्बे बनाम अनवी स्पोर्ट्स खांड पे। दोनों टीमों के कप्तानों से गुजारिश है आपको टॉस के लिए आना है। स्कोर इस समय उछलता हुआ एनआर बोरपाड़ा का 36 रन 1 विकेट के नुकसान पर। एक विशाल स्कोर की तरफ अग्रसर एनआर बोरपाड़ा टीम। आप देख रहे हैं इस समय स्वर्गीय निखिल स्मृति चषक 2024 खंड पे। अगले मैच में अनवी स्पोर्ट्स खंड पे टीम खेलने वाली है और ओमकार भोईर की ओर से ऑल द बेस्ट अनवी स्पोर्ट्स के लिए। गांवदेवी खंड पे टीम ने अच्छा प्रदर्शन किया, लेकिन आखिरी मैच, दिन का अंतिम मैच, टीम हार गई और क्वालिफाई नहीं कर पाई इस सुपर संडे के लिए। तो अब सारी उम्मीदें कहीं ना कहीं अनवी स्पोर्ट्स खांडपे से, खांडपे के समर्थकों को देखना है कि किस तरह का प्रदर्शन खांडपे टीम करती है आज। ऐसे बीच गेंदबाज चले लेफ्ट आर्म राउंड द विकेट विदेश, और फिर से हवाई फायर किया है, लेकिन अब की बार थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक और अच्छा कैच बाउंड्री लाइन के करीब, बैट्समैन आउट होते हुए नीरज। छत्तीस पर गिरा है दूसरा विकेट। नए बैट्समैन यश तांदले स्ट्राइक पर रहेंगे क्योंकि कैच के रूप में बल्लेबाज आउट हुए हैं, और अभी भी 2 गेंदें शेष है विदेश के इस ओवर में। पहली गेंद पर छक्का, फिर डॉट बॉल, फिर छक्का और फिर विकेट प्राप्त किया है। अगली गेंद फुलर लेंथ, इस बार ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे, देखना है बैट से लगी या नहीं। रन तो पूरा कर लिया है जी हाँ, इनसाइड एज बल्ले से आता हुआ रन, खाता खुलता हुआ बैट्समैन का। स्कोर अब 37 रन 2 विकेटों के नुकसान पर। ऑन साइड में डिप स्क्वायर लेग, डिप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन, ऑफ साइड में लॉन्ग ऑफ, डिप एक्स्ट्रा कवर। ये 5 खिलाड़ी बाउंड्री पर है और बाकी के 4 फील्डर्स विकेट कीपर और बॉलर के अलावा सर्कल के अंदर। लो फुल टॉस मोड़ दिया है गेंद को डिप मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान, लेकिन बढ़िया क्षेत्र रक्षण, जल्दी पहुंचे फील्डर गेंद पर। सिर्फ 1 रन इस गेंद पर और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 38 रन 2 विकेटों के नुकसान पर। एनआर बोरपाड़ा और गांवदेवी नांदिटनी के बीच में जूनियर कैटेगरी का यह मुकाबला चलता हुआ। अब कुछ रन्स बनने शुरू हो गए। पिछले मैच में 30 रन बने, इस मैच में और अधिक बने हैं। सुबह के सत्र में तो पूरी तरह से बोलबाला रहा था गेंदबाजों का, लेकिन अब बल्लेबाज अच्छा कार्य करते हुए, खासतौर पर इस मैच में कुल मिलाकर 3 छक्के देखने को मिले हैं अभी तक और 3 चौके पहले 2 ओवर के खेल में। निकेतन ने 1 चौका जड़ा था, रोहन ने 2 चौके लगाए हैं, 1 सिक्सर उनके बैट से निकला है। नीरज ने आउट होने से पहले 2 छक्के लगाए। और अभी देखना है कि आखिरी ओवर में कितने बड़े शॉट्स खेल पाते हैं बल्लेबाज। क्या 50 का आंकड़ा पार कर पाएगी एनआर बोरपाड़ा टीम या नहीं, ये देखने वाली बात है। आखिरी ओवर की शुरुआत, फुल लेंथ गेंद, उसको उठाकर खेलने का प्रयास था। एलिवेशन तो नहीं प्राप्त कर पाए, लेकिन आउटफील्ड में खेलने में कामयाब। मिसफील्ड वहां पर बैकअप के लिए जब तक दूसरे फील्डर आते बाउंड्री लाइन के करीब, तब तक 2 रन पूरे।
अच्छी बैटिंग कर रहे हैं रोहन, महत्वपूर्ण योगदान देते हुए अपनी टीम के लिए। स्कोर अब 40 रन 2 विकेटों के नुकसान पर। एनआर बोरपाड़ा टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई। बहुत बड़ी चुनौती यहां पर कहीं ना कहीं नंदी टीम के लिए। इस बार ओवर पिच गेंद, लॉफ्टेड शॉट, गेंद हवा में, फील्डर जज करते हुए लॉन्ग ऑन सीमा रेखा के करीब, शानदार कैच, विकेट झटक लिया है गेंदबाज किशोर ने। चलिए अगले मैच के टॉस के लिए दोनों कप्तान आपको उपस्थित रहना है। अनवी स्पोर्ट्स खांडपे बनाम नित्य साई कोशिम्बे। कोशिम्बे टीम ने अभी अभी एक मुकाबला जीता और अनवी स्पोर्ट्स अपने अभियान की शुरुआत करने वाली है। सीधे दूसरे राउंड में ड्रॉ के आधार पर उनको मौका मिला है। छह गेंदों में 17 रन बनाए रोहन ने। और अब जय शेल के मैदान में जय और यश की जोड़ी इस समय क्रीज पर। अंतिम 4 गेंदें बची हुई है। जय खेलने के लिए तैयार, दाहिने हाथ के बल्लेबाज। किशोर चाहेंगे कि ये अंतिम 4 गेंदें जो है इस पर ज्यादा रन्स खर्च ना किए जाए, कोई बाउंड्री लगाने का मौका ना दिया जाए वहां पर बल्लेबाजों को, और कहीं ना कहीं 45 के अंदर रोकना चाहेंगे। लेंथ बॉल, उछाल दिया गेंद को, फिर से कैच का मौका, एक और अच्छा कैच, बहुत अच्छी कैचिंग देखने को मिल रही है इस बार डीप स्क्वायर लेग की दिशा में। एक और खिलाड़ी आउट। बहुत अच्छा कैच, थोड़ा अतिरिक्त उछाल जरूर था इस गेंद में और उस वजह से बल्ले के हल्की सी ऊपर लगी थी, हल्का सा मिस टाइम हो गया। ऊंचाई बहुत अधिक रही, ये स्ट्रोक यदि फ्लैट जाता तो शायद वो 6 मिल पाते, लेकिन ऊंचाई ज़्यादा रही, एलिवेशन अधिक बन गया और अंतर तय नहीं कर पाई गेंद। लेकिन बेहतरीन कैच बाउंड्री लाइन के करीब, 40 पर गिरा है। चौथा विकेट, जय खाता नहीं खोल पाए और अब हैट्रिक का मौका यहाँ पर गेंदबाज किशोर के पास। नए बैट्समैन यश डोंगरे, यश डोंगरे जो अपने अच्छे गेंदबाजी के चलते मैन ऑफ द मैच बने थे पहले राउंड के मैच में, अब बल्ला लेकर आए हैं मैदान में। 3 गेंदे हैं उनके पास कुछ कर गुजरने के लिए। बायत के खिलाड़ी हैं, बायत के खिलाड़ियों में जिन्होंने प्रभावित किया है उसमें एक ललित जोशी को हमने देखा गणेशपुरी टीम की ओर से, कल किरण मड़वी कवाड़ बी टीम की ओर से। एंगल चेंज करते हुए गेंदबाज राउंड द स्टंप्स। हैट्रिक गेंद है, लो फुल टॉस उठा के खेल दिया है, लेकिन 2 खिलाड़ियों के दरमियान से बाउंस पर जा रही है गेंद मैदान के बाहर, ठीक हमारे कमेंट्री बॉक्स के सामने। 4 रन। चौका प्राप्त करते हुए यश डोंगरे और स्कोर अब 44 रन 4 विकेटों के नुकसान पर। 50 का आंकड़ा जरूर पार करने की कोशिश यहां पर एनआर बोरपाड़ा टीम की। एक और गेंद, इस बार स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में ड्राइव कर दिया है। अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए क्या रोक पाएंगे, पैर से रोकने की कोशिश लेकिन नहीं रुकी गेंद। एक और चौका। रहे थे वहां पर फील्डर, लेकिन आखिरकार गेंद पैर से लगने के बाद बाउंड्री लाइन के बाहर चली ही गई। लगातार 2 चौके यश के बल्ले से, पहले ऑन साइड में, उसके बाद पॉइंट की दिशा से गेंद को निकाला स्क्वायर ड्राइव करते हुए। बहुत सुंदर स्ट्रोक था। आखिरी गेंद लेकर इस पारी की किशोर। बढ़िया गेंद, बिल्कुल ब्लॉक होल में आती हुई गेंद, हालांकि मिड विकेट पर फील्डर सर्कल में नहीं है, बाउंड्री से फील्डर आते हुए। तब तक 2 रन पूरे, तीसरे की भी सोच लेकिन रन आउट। तो 50 रन तो पूरे कर लिए यहां पर, बहुत बड़ा टोटल बना लिया है एनआर बोरपाड़ा टीम ने। ठीक 50 रन बनाए हैं
और 51 रनों की चुनौती मैच को जीतने के लिए गांवदेवी नांदिटनी टीम के सामने। वक्त हो चला है अगले मैच के टॉस का। अनवी स्पोर्ट्स खांडपे और नित्य साई कोशिम्बे के बीच में मुकाबला रहेगा। या स्पर्धेचे सन्मान चिन्ह स्पॉन्सर सन्माननीय जितेंद्र आत्माराम पाटील साहेबांना विनंती करतोय आपण यावं आपल्या शुभास्ते नाणेफेक कक्षामध्ये टॉस केला जाईल। अन्वी एंटरप्राइजेस खांडपे विरुद्ध नित्य साई कोशिंबे, बिग मॅच। वेलकम सर। एका बाजूला निखिल स्मृती आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग स्पोर्ट्स असं हे टॉस कॉइन आहे। कोशिंबे टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत। जय बजरंग असा त्यांचा कॉल आहे, परंतु कॉल त्यांच्या विरोधात गेलाय। निखिल स्मृती आलेला आहे। थँक्यू सो मच पाटील साहेब। अन्वी एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय। स्वतःच्या गावामध्ये स्पर्धा आहे, तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस। काय अपेक्षा घेऊन उतरत आहात या मॅच मध्ये? खेळाडूंकडून काय अपेक्षा आहेत आणि निर्णय काय असेल? फिल्डिंग आणि 2 वर्ष झाला आम्ही निघताना हारतो। या वर्षी आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे काय पण करून। कशी बांधणी झाली यावर हंगामामध्ये संघाचे? कोणते खेळाडू आहेत जे तुम्हाला असं वाटतंय की जे मागच्या सत्रामध्ये एवढं चांगलं करू शकले नव्हते परंतु ह्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करतील? प्रेम आहे, मयूर आहे, जितू आहे, वैभव आहे, ऑल टीम आमची चांगली करेल हीच अपेक्षा आहे। येस सर, थँक्यू सो मच। फिल्डिंग करण्याचा निर्णय आपला असणार आहे। हार्दिक शुभेच्छा असतील। कोशिंबे संघ एक सामना जिंकलाय आपण, पण आता असं वाटतंय का चॅलेंज थोडं वाढलेलं आहे? कारण अन्वी एंटरप्राइजेस जो स्वतःच्या घरच्या मैदानावर तुमच्या विरुद्ध खेळणार आहे। अन्वी एंटरप्राइजेस खांडपे हा त्यांचा होम ग्राउंड आहे, त्यामुळे मी त्यांना 100% देण्याचा प्रयत्न करेन, कारण की होम ग्राउंडचा त्यांना चांगला आमच्यापेक्षा अभ्यास आहे। आणि काय अनुभव आला पहिला सामना तुम्ही जसा जिंकला खेळलात? खेळपट्टीबद्दल वगैरे काय सांगाल? जे फिल्डिंग करते ते प्रेशरमध्ये खेळते आणि जो बॅटिंग करतो तो फ्रीमध्ये खेळतो। तर किती स्कोर पर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न राहील? 40+। थँक्यू सो मच। आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा या महत्त्वाच्या मॅचसाठी। तर टॉस आहे ते संपन्न झाला आणि नाणेफेकीमधून समाचार असा आहे की अन्वी एंटरप्राइजेस वन द टॉस अँड दे विल बी बॉलिंग फर्स्ट। बॅक टू कमेंट्री बॉक्स, मोनिश पाटील इज देअर। हॅलो हॅलो चिक। धन्यवाद अजय घरस सर। चला आपण जाऊयात मॅचच्या उत्तरार्धाकडे, जिथे एनआर बोरपाडाच्या विपक्षामध्ये नांदिटने संघाला आपण लढताना पाहतोय। आणि प्रथमतः बॅटिंग करताना एनआर बोरपाडा संघाने खूप चांगली बॅटिंग आपल्याला दाखवली गेली, ज्यामध्ये अशा दिवसाचा हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळाला। धावसंख्या टोटल फळकावरती जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 50 आणि 51 धावांचं आव्हान हे आता मात्र जोडलं गेलंय। 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय। नांदिटने संघाकडनं गोलंदाजीवरती देखील गोलंदाज तयार होतोय। टीम एनआर बोरपाडा संघाकडनं सुशील काढून घे, 2-3 अँगलने काढून घे। बोलो तयार होतोय सुशील। चेंडू क्रमांक पहिला घेऊन पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खूप चांगला आहे, सरळ पाठवलं जाईल चेंडू, सीमा रेषेच्या बाहेर येतोय, दणदणीत चौकार। पहिल्याच बॉलवरती आपण चौकार पाहायला मिळाला। चेंडू क्रमांक दुसरा आपटून टाकण्याचा प्रयत्न केला, बॅटची टॉप एज आणि तदनंतर पाठीमागे शॉर्ट फाईनचा खेळाडू सरळ हातामध्ये चेंडू पोहोचला होता, पण तदनंतर जर बघितलं गेलं तर चेंडूला गॅदर नाही करू शकले आणि
एक सिंगल धाव तिथे बनवली गेली. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली ती 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू आहे. पहिलं 3 षटकांची मॅच, टार्गेट मोठा आहे त्यामुळे वेगाने धावा बनवायच्यात. हाफ ट्रॅक उसळी चांगली घेतली, अगदी फलंदाजाच्या जवळनं यष्टीरक्षकाकडे जाऊन चेंडू विसावतोय. आणखी एक डॉट बॉल. 51 धावांचं आव्हान. तीन षटका म्हणजे 18 चेंडू मध्ये तुम्हाला 51 धावा बनवायच्या. स्लोव चेंडू, बॅक ऑफ द हँड, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपली जाते आणि विकेट क्रमांक पहिला. हा पहिला झटका गावदेवी स्पोर्ट्स नांदेड संघाला. टीव्ही स्क्रीन रिप्लेवरती पुन्हा एकदा पाहतोय. नांदेड संघाचा बॅटर आपण पाहत होतो किशोर. ऑफसाईडचा चेंडू स्लोवर होता, फटका तितका चांगल्या पद्धतीने बनवू नाही शकले आणि तदनंतर ही चाणाक्ष झेल पहा. साइड अँगलने देखील आपण चेक करूयात एकदा. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं BTC लाईव्हच्या माध्यमातून. रोहनजी तरे असतील, त्यांच्या समवेत ओमसाई लाईव्ह टेलिकास्ट, सिद्धेश्वरजी पाटील. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला आहे. आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर आदित्यच्या बॅटमधनं हा पहिला धमाका, पहिला चौकार. सुशील गोलंदाजीवरती. आतापर्यंत सुशीलच्या विपक्षामध्ये 2 चौकार आपण पाहिले होते आणि एक सिंगल धाव पाहिले म्हणजे 9 धावा सुशीलच्या अगेन्स्ट आल्यात. टार्गेट फार मोठं आहे त्यामुळे अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलावा लागेल. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणखी एक धमाका, आणखी एक चौकार आदित्यच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावांचा पाठलाग करताना 13 वरती 1 अशी परिस्थिती आहे. जशा प्रकारे मी आता उल्लेख मगाशी देखील केला होता ना की बैलगाडी शर्यत हे क्षेत्र जर बघितलं गेलं ना तर आता सध्याच्या घडीला चर्चेत असलेला विषय आहे. आणि
अगदी नुकत्याच काही दिवसांमध्ये आपल्याला धोंडाबडवली इथे योगेशजी दळवी साहेबांची स्पर्धा पाहायला मिळणार आहे, शिवसेना युवा सेना चषक, ज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून अनाऊन्समेंट केली गेली आहे की मॅन ऑफ दी सिरीजसाठी या विभागात पहिल्यांदा असं पारितोषिक ठेवलं गेलं आहे की जी मॅन ऑफ दी सिरीजसाठी आदात वासरू त्यांनी पारितोषिक ठेवलं गेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये ती देखील स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. म्हणजे हे क्षेत्र आता चर्चेमध्ये आलं आहे आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पनवेलमध्ये मागचीच टुर्नामेंट पाहिली होती, तिथे देखील अशा प्रकारचं पारितोषिक झालं होतं आणि आता आपल्या विभागामध्ये देखील पाहायला मिळतं. चला जाऊयात मॅचकडे. पुढचा बॉल, मोठा फटका आला, तदनंतर यष्ट्या उध्वस्त, दांडी 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 गुल, फलंदाज होते बाद. ट्रॅकवरती गाडी होती चांगल्या पद्धतीने प्रकाशची, कारण की 4 चेंडूमध्ये त्याने 11 धावा बनवलेल्या आणि विजयाची झुंज देण्यासाठी पाठीमागे लागला देखील होता. पण तदनंतर यशचा एक तो चांगला चेंडू आणि तदनंतर प्रकाशच्या यशच्या उद्ध्वस्त करून टाकल्या. 19 वरती बसणारा दुसरा झटका गावदेवी नांदिडने संघाला आणि अजून देखील 10 चेंडू 32 इक्वेशन, म्हणजे अर्थात 19.20च्या सरासरी धावा बनवायच्यात. नवीन बॅटर आपण पाहतो विदेश, जो स्ट्रायकर एंड वरती असेल. फारसा वेळ नाही आहे विदेशकडे सेट होण्यासाठी, आता अटॅक करून खेळावं लागेल, कारण की 19.20च्या रिक्वायर्ड रन रेटने तुम्हाला धावा बनवायच्या. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आता इथून अटॅक कसा केला जाईल किंवा प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती तुम्ही प्रतिहल्ला कसा केला जाईल याच्याकडे फोकस केला तरच या इथून 32 धावा बनवता येतील 10 चेंडूंमध्ये. आदित्य आहेत नॉन स्ट्रायकर एंडवरती, 2 चेंडू 8 धावा 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक निघालेत. सो ते देखील बॅटिंग करू शकतात. गावदेवी नांदिडणे संघाकडे बॅटिंगचा डीपनेस आहे, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी देखील करतात एनआर बोरपाडा संघ, ती देखील तुल्यमान आहे. पहिला चेंडू फेस करताना ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू सरळ निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक निर्धाव चेंडू सरासरी वाढवेल आणि प्रत्येक सरासरी वाढेल जेवढी तेवढा डोक्यावरचा ताण देखील वाढणार आहे. डॉट बॉलची समाप्ती पाहतो. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 19 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 आणखी एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात यश सध्या. यश तांदळे गोलंदाजीवरती आपण पाहतोय. एनआर बोरपाडा संघाकडनं प्रतीक तांदळे, धीरज तांदळे आणि ज्युनियर मध्ये यश तांदळे. हवेमध्ये खेळला, हवेमध्ये मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक जज करतील. झेल घेतली आणि तदनंतर पाय जो आहे तो सीमा लगत लागला गेला आणि तदनंतर षटकार अशी घोषणा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. 25 या आकड्यावरती नीरज होते तिथे. बॅटिंग चांगली नीरजच्या माध्यमातून पाहायला मिळालेली, पण आता झेल चांगली घेतली, पण तदनंतर हा पहा जो पाठीमागचा पाय आहे तो त्यांनी कळालं नाही लाईन कुठे आहे आणि म्हणूनच की काय टच झाला, स्पर्श झाला आणि एक झेल घेतली होती ती मात्र षटकारमध्ये कन्वर्ट झालं. लवफुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेर. षटकारानंतरचा पुन्हा डॉट बॉल. आतापर्यंत 2 षटकार या पंचांचा इशारा आला वाईडच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत. या षटकामध्ये 13 धावा फळकावरती खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 6 1 वाईड, टोटल 13 धावा. यश तांदळे शेवटचा अंतिम चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. निरश्चित पर्यंत पोहोचतील फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेची कॉलिंग कदाचित अनसक्सेसफुल ठरेल. विकेट डाऊन पंचांचा इशारा. झटका क्रमांक 30 26 या आकड्यावरती. हा चेंडू आणि आता विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 6-24.
आदित्यच्या बॅटमधनं 2 चौकार आलेत, पण आदित्य आता नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत आणि नवीन बॅटर रोहित जो स्ट्रायकर एंड वरती असेल. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आदित्यने 2 चौकार जोडले होते 5व्या आणि 6व्या चेंडूवरती, पण तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण 6च्या 6 चेंडू आदित्य नॉन स्ट्रायकर एंडवरती राहिले आणि षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आणि अजून देखील आदित्य नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतात. त्यामुळे अशा प्रकारचा खेळ देखील तुम्हाला करावं लागतं की जो एखादा फलंदाज जो इनफॉर्म मध्ये ज्याची बॅटिंग चांगली चालू आहे, ज्याच्या बॅटमधून फटके जोडले जातात, त्याला स्ट्राईकवरती तुम्ही किती जास्त प्रमाणात आणाल ना, हे देखील मैदानामध्ये फार गरजेचं असतं. पण आदित्य नॉन स्ट्रायकर एंडवर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय ऑफ साईडला. शॉर्ट मिड ऑफचा चेंडू आहे आणि त्यानंतर एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती जोडल्या गेल्या 28. अजून देखील 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूमध्ये सिद्धेश्वरची 23 धावा बनवायच्या. त्यामुळे 4 षटकार, अन्यथा मोठे मोठे फटक्यांची आतिषबाजी करावीच लागेल तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर. आदित्य स्ट्रायकर एंड वरती अपील केली गेली आदित्यच्या विपक्षामध्ये. डॉट बॉल, कुठल्याच प्रकारची धाव नाही. आता 4 मध्ये 23 बनवायच्यात म्हणजे 4 चेंडू आणि 4 षटकार जोडावे लागतील. हा ऍक्शन रिप्ले पहा. टप्पा पडल्यानंतर चेंडू बघा किती चांगल्या पद्धतीने बाहेर निघाला, वळण दिला चेंडूला आणि म्हणूनच की काय डॉट बॉलची समाप्ती. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, फ्लिक ऑफ द रिस्ट. हवेत चेंडू आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, कुठलाच प्रकारची चुकी नाही केली जाणार यावेळेस. विकेट डाऊन. विकेट क्रमांक 14. आदित्य माघारी परतेल आता. चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 आणि 23 धावांची अजून गरज आहे येणाऱ्या उर्वरित 3 चेंडूंमध्ये. 28 धावा फळकावरती आहे. 4 विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेले. बॉल तयार होतोय पुन्हा. लवाफुल टॉस चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक मात्र पाठीमागे आहेत. जय होते तिकडे आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव मात्र बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 29-29 आकड्यावरती. अनार बोरपाडा संघ जेव्हा मैदानामध्ये उतरले तेव्हा पहिल्या सुरुवातीच्या घडीला त्यांना 50 धावाच्या फळकावरती जोडल्या. तो एक मोठा टार्गेट दिला गेला, म्हणूनच की काय एक दबाव होता फलंदाजांवरती नांदेडने संघाच्या की टार्गेट सहजासहजी तितक्या सहजासहजी पार होणारा नव्हता. पण त्यानंतर गोलंदाजी पण बघा किती चांगल्या पद्धतीने टप्पे ऑफ समोरती ठेवला जातो आणि तिथून चेंडूला बाहेर दिशा दिली जाते, वळण केलं जातंय. चांगला नियंत्रणबद्ध गोलंदाजी करतात. मोठा फटका येईल आणि या मोठ्या फटक्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे देखील, जाऊन पोहोचली गेली 35 आकड्यावरती. मॅच झाली आहे फिनिश. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 51वा टार्गेट पार करताना धावा फळकावरती 35 आणि हा या स्पर्धेचा हा 100वा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चला जाऊयात लगेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, जिथे आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. ही पहा मॅच समरी. जेव्हा बॅटिंग वरती एनआर बोरपाडा संघ सुरुवातीला आला 8 चेंडूमध्ये 21 धावा. नीरजची अफलातून बॅटिंग. यशने तदनंतर 7 त्याला चांगली दिली. 3 चेंडूमध्ये 10 धावा त्याने देखील बनवल्या. रोहनने 5 चेंडूमध्ये 10 धावा आणि निकेतनने 2 चेंडूमध्ये 4 धावा. आणि गोलंदाजीवरती जेव्हा आले होते तेव्हा यशने 1 विकेट घेतला 8 धावा. सुशीलने 13 धावा देऊन 1 विकेट आणि यशने 14 धावा देऊन 1 विकेट मिळवला होता. आणि आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देत आहोत. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय. नीरजला आपण इन्व्हाइट करूयात. 8 चेंडूमध्ये 21 धावा अफलातून पारी नीरजची राहिली होती आणि नीरजला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. चला नीरज, हे आपण लगेचच
आणि लगेचच आपण दुसऱ्या सत्रातली दुसऱ्या मॅचला सुरुवात करतो. एका बाजूने जर बघितलं गेलं तर अन्वी इंटरप्राइजेस खांडपे संघाला पाहतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय कोशिंबे संघाला. अन्वी इंटरप्राइजेस खांडपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण नित्य साई स्पोर्ट्स कोशिंबे या दोन संघांना लढताना पाहणार आहोत. टॉस जिंकला आणि टॉस नंतर डिसाईड केलं की प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं आणि इन्व्हाइट केलं गेलं बॅटिंग करण्यासाठी नित्य साई स्पोर्ट्स कोशिंबे संघाला.